ह्या समस्यांना शेतकरी जास्त त्रस्त आहे. शेतकरी समस्यांनी त्रस्त आहे आणि झाड कुपोषणाने त्रस्त आहे. मोगरा आहे का हा? किती सुगंध आहे मस्त. वास किती छान आहे. जवळ फार सुगंध भारी येतो. मोगऱ्यापेक्षा भारी सुगंध. पाणी आलं जिरल्यावर फायदा होतो का वाहून गेल्यावर फायदा होतो? पाणी जास्त जर जिरलं तर वावर उपळून झाड बी खराब होतात. सांगतो तुम्हाला मी, थांबा. तेच अज्ञान आहे तुमचं, तेच दूर करायचं आहे आपल्याला. तुमनं वेगळं आणि जिरणं वेगळं. 4 फुटावर गांडूळ जातीन खाली, पण त्याला माती लागेल ना. ह्या रानाची क्षमता आहे मातीची. हा भूभाग असा आहे की 2 फूट माती आहे. मुरुम किती फूट आहे? 2 फुटाच्या नंतर 3 फूट. मुरुम किती फूट आहे? 3 फूट. 5-7 फूट. 5-7 फूट, बरोबर आहे. आणि झाडाची मुळं 3 फुटाच्या पुढे नाही. तुमच्या जमिनीत पाणी जिरतंय, बरोबर आहे की नाही, तर ते साचतं का? पहिली गोष्ट मुळात ते पहिल्या लेअर मधून खाली जात नाही. पण ते का जात नाही? टिकावा आणि खणता येतं असं किती फोल आहे? 5-6 फूट समजा. बरोबर आहे. आपल्याला 3च फूट जागा पाहिजे. हो. तरी पण तुमच्या झाड सल्लावर का बरं गेले? कापूसाला काय बाजार आहे सध्या? 7,000. आणि ऍव्हरेज काय येतं? तरी साधारण एक 5-6-7 क्विंटल पर्यंत. 6-7 क्विंटल. तुमच्या हयातीमध्ये 6-7 क्विंटल ऍव्हरेज मी स्वतः 14च्या पुढे नाही काढलं. नाही काढलं. 14-15 नंतर आता किती आलाय? आता 5-6 बस. 14-15 काढायचा तेव्हा खर्च किती होता? खर्च काय एक गुणी टाकायची, टाकली नाही युरियाची. मिऱ्या म्हणा सुपर काहीतरी DAP. समजा 15 एकर तुम्ही कापूस केला, उदाहरण धरलं आपण. 15 एकरला खर्च किती येतो? 10,000 रुपये. ठीक आहे, 10,000 रुपये खर्च केला. 15 एकर खर्च किती झाला? 1.5 लाख रुपये. आणि सरासरी 10 आणि ॲव्हरेज धरलं तर किती पैसे झाले? 7.5 लाख रुपये, बरोबर आहे की नाही? होतात का तेवढे? सध्या 5-6 तुमचं जर उत्पन्न समजा एवढं आहे तर ते पण निघत नाही. म्हणजे तुम्ही आज 2.5 लाखावर आले. 7.5 लाखाचे किती लाखावर आले? 2.5-3 लाखावर. कशी काय शेती परवडणार? जर 15 एकरवाला जर 3 लाखावर आला तर परवडणार कशी शेती? बरोबर आहे की नाही? खर्च आहे तो तर काही कमी होऊ शकत नाही. आता उत्पन्नात काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. हे एक गणित आहे. आजार अशा झालेले ना काही का निरोगी एखाद्याची बाग जरी असली पण संसर्गामुळे दुसरीकडले रोग येतात. त्याच्यामुळे थोडंफार रोगाचं बी नॉलेज पाहिजे. बरोबर आहे. हे का झाली परिस्थिती? तुम्ही बोलले, एकदम बरोबर बोलले. तुम्ही समस्या काय सांगितली की आजूबाजूचा रोग आमच्या शेतामध्ये येतो. बरोबर आहे. त्याचं कारण आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे? आपाप येते. मी आलेलं नाही म्हटलं डायलॉग. देवाचं देणं येते, आपाप होते. ते खरंच आपाप होते का हो? मग ते जंगल असलं असतं तर आपोआप आलं असतं. तुम्ही इथं सगळा माल आला का दना तुळी त्याने व्यापारी घेऊन जातो. असं दरवर्षी याचं उत्पन्न येऊन येऊन ह्या मातीमधला कस काय होत गेला? कमी होत गेला. जर समजा इतकं त्याला हे करणे कापाशीच्या समजा 10-12 पट खर्च करणे समजा बागाला, तर मग आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्याला ते पुरणार नाही. याचा अर्थ त्या शेतकऱ्याने बाग करू नये का? नाही, करायची ना. पण त्यांनी काय करायचं? त्याला मार्ग आहे ना. समजा त्यांनी 500 झाडं लावले, आपण 10च लावायचे. मग त्या 10 झाडांचं उत्पन्न असं काढायचं का ते बागायदाराला लाजवलं पाहिजे? ते काय कोणते वैदिक असेल त्यातलं आज बी त्याला गिराईक कमी बाजारात गेला, बाहेर दारात गेला ठीक आहे, पण आज बी तुम्ही इथं कोणी कोणी पिकवलंय? कोणी पिकवलंय? तुमच्या कोणी पिकवलंय? काय पुरेपूर नाही. पिकवलं नाही, पिकवलं ते एकच नाही. तुम्ही काय करायला माहिती का? तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेव होऊ राहिले. तुम्ही आधी देवता व्हा. नवरदेवता झाली होती, बरोबर आहे की नाही? आता कमीत कमी देव व्हा. ब्रह्मदेव लय वरची पायरी. म्हणजे तुम्ही भविष्यवाणी करू नका. तुम्ही काय करा? तुमचे अनुभव सांगा. ह्या बागेला अजून 2 डोस. आता 2 झाले ना तुमचे? अजून 2. 4 बेसल डोस होईपर्यंत तुम्ही काहीच विचारायचं नाही आम्हाला. 4 बेसल डोस रेग्युलर टाकायचे. आणि 4 बेसल डोस नंतर तुम्ही कोणाबरोबर बी आमची तुलना करायची. ह्याच्यामध्ये उत्पन्न किती निघतं? लाखांमध्येच बोलायचं. ह्याच्यामध्ये हजारात बोलायचंच नाही. एवढं उत्पन्न निघतं. तुमचं समस्या काय राहते माहिती का? तुम्ही तुमचा जो अनुभव आहे ना, तो जगातला शेवटचा अनुभव समजले का तुम्ही कधीच काही नवीन शिकणार नाही. लक्षात घ्या. बरोबर.
तुमचा भाग तुम्ही 200 ने 300 काढा, मुद्दा तो नाही आहे. तुमचं त्याच्यामध्ये काय पाहिजे, तुमच्या आज शून्य आहे ना हातामध्ये, तुम्ही जेवढे कमावले तेवढे गमावले, म्हणजे लेवलला आहे तुम्ही सरासरीमध्ये. मग ती सरासरी तुमची होऊ नये म्हणून आपले प्रयत्न चाललेले काय का तुमचा भाग टिकला पाहिजे, मग माल निघाला पाहिजे. की आम्ही काय करतो SCT मध्ये काय सांगतो शेतकऱ्याला, माती बलवान करा. हे म्हणतात इथं भरपूर लोकांच्या बागा आहे, बरोबर आहे की नाही, आम्ही फक्त शेणखतच टाकितो, आम्ही काही टाकीतच नाहीये. मग यावेळेस सगळं जर एवढं व्यवस्थित येत आहे तर मग तुम्हाला काय गरज वाटली बघ काहीतरी शोधावं. का झाड टिकलं पाहिजे, काय जास्त दिवस पुढे उत्पन्न जास्त भेटलं पाहिजे. उत्पन्न चालू राहतं ना. कारण जेवढं त्याचा विस्तार वाढेल, जेवढं त्याचं वय वाढेल तेवढं त्याचा विस्तार वाढेल, आणि जेवढा विस्तार वाढेल तेवढं उत्पन्न वाढत राहील. बरोबर आहे की नाही. सलावर का बरं झाला, तुमच्या जमिनीमध्ये कस नाही राहत, जेवढा कस आहे तेवढा तुमच्या बहारामध्ये निघून जातो, उरला सरला कस त्या काड्याला पुरत नाही, म्हणून ती काडी पुढच्या बहराच्या वेळेस काय होती, वाळून जाते. म्हणून तुमची मेन समस्या पाणी नाहीये, तुमची मेन समस्या जी आहे ती बाजारभाव किंवा माती पण नाहीये, पाऊस पण नाही. मेन समस्या काय आहे, जमिनीमध्ये जी सुपीकता पाहिजे, कस पाहिजे, तो कस आम्ही मेंटेन करत नाही. मातीमध्ये ताकद कमी झाली, मग ती ताकद भरून काढण्यासाठी आम्ही काय केलं, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हे दाणेदार खत आणले. त्याच्यानंतर कृषी अमृत ही पावडर आहे, आणि रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर हे पावडर आहे. 600 ग्रॅममध्ये पण आहे, 3 किलोमध्ये पण आहे. तुम्ही तुमच्या आयपतीप्रमाणे गरजेप्रमाणे 10 गुंठ्याला वापरा. 10 पिकाला चालतं पोती, नाही मातीला चालतं ते, तुम्ही मातीत काही लावा. पिकाला चालतं. मातीसाठी ते. तुम्ही जीवाणू जरी किती वापरले, पण तुमच्या जमीन जर खायला ऑर्गॅनिक कार्बन नसेल, कस नसेल, ते जीवाणू सुद्धा तिला काय करतात, मरतात किंवा ते विषारी बनतात. म्हणून जैविक शेती, केमिकल शेती, ऑर्गॅनिक शेती ही शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा देऊ शकली नाही. मग वैदिक शेती का बरं फायदा देते, कारण वैदिक शेती ही कसदार ताकदवर अशा घटकांपासून बनवलेली. तुम्ही कृषी अमृत वापरा नुसतं तरी तुमच्या झाडामध्ये फरक पडतो. तुम्ही 1 एकरचा डोस किती एकर लागला, 2 एकर कृषी अमृत बरोबर टाकला, दुसऱ्याला गोण्या टाकला कृषी अमृतच्या 50. हे असं आहे. त्या 50% ऐवजी हे 6-6 किलो का नाही टाकलं. RNPH 3 घेतलं तरी पण त्याच्यात हो, तुम्ही हे असे गडबड करता. मला सांगा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का तुमच्या, की तुम्ही समजा काय वाढवलं पाहिजे. जास्त दिसलं पाहिजे. हा करेक्ट, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवलं पण झाडण्याला मूर्ख बनत. आता मी एक हिशोब सांगतो, 1 रुपया खर्च करून तुम्ही 2 रुपये कमवते. आता 1 लाख खर्च करून 2 लाख रुपये कमवते. तुम्ही 2 लाख खर्च करा आणि 7 लाख रुपये कमवा ना, काय प्रॉब्लेम आहे. 5 लाख होतील. मानसिकता पाहिजे 2 लाख खर्च करून. मग 2 लाख करून 20 करा. मी तुम्हाला परत तिथे आलो, 20 करा, 20 नाही 2000 करा. 2000च्या खाली नाही जाऊ शकत आपण. 90% शेतकरी क्रेडिट वाले. मी तुम्हाला काय म्हटलो, हे बघा एक लक्षात ठेवा, तुम्ही क्रेडिटवर आयुष्यभर जर शेती केली तर तुम्ही आयुष्यभर क्रेडिट मध्ये राहणार का. क्रेडिट का नको सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला असं वाटतं तुम्ही उधार आणली, पण ती व्याजासहित तिप्पट चौपट नफा त्याच्यावर लावलेला असतो, बरोबर आहे. आणि ज्या रोख वस्तू मिळतात ती वस्तू ओरिजिनल राहते, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी मार्जिन राहतं, म्हणजे जास्त पैसे मोजावे लागत. झाली बचत. उधारी हे ट्रॅप आहे, लक्षात ठेवा. काय आहे, सापळा आहे, आणि सगळेजण त्या सापळ्यामध्ये अडकलेले, चक्र येते. आणि म्हणून मला जी इच्छा काय आहे की तुम्ही एवढे सदन बना का तुम्ही उद्या सरकारला म्हणले पाहिजे कर्ज घ्या. माझा उद्देश धंदा करणे, मी आता पण समाधानी, सुखी, खूप समाधानी. माझी इच्छा काय आहे का तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायचं. मला जे भेटलेलं तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान एका मिशन सारखं तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्याला तो प्रॉब्लेम नाही सर, तो जास्त तो मध्ये येतो ना, तो लाल कोळी तो मधला पूर्वीचा प्रॉब्लेम जुना. तुम्ही बेसल डोस टाकायचा, पूर्वीचा माल येतो, हा माल आहे ना. ह्या समस्यांना शेतकरी जास्त त्रस्त आहे. शेतकरी समस्यांनी त्रस्त आहे आणि झाड कुपोषणाने त्रस्त आहे. कोणाचं ऐकायचं, शेतकऱ्यांचं का झाडाचं. तुम्ही झाडाचं ऐकलं तर तुम्हाला दुसरं कोणाचं ऐकायची गरज नाही. मोगरा आहे का,
दादा या ना पुढं. हा किती सुगंध आहे मस्त. हं? वास किती छान आहे. जवळ फार सुगंध भारी येतो. वगैरेपेक्षा भारी सुगंध. येड्यासारखं फुटलं आपण म्हणतो चालू. ते फक्त गावाला नाही पाहिजे मला. फुटायला फुटून देऊ. फेविकॉल घ्या ना तुम्ही. फेविकॉल का जोड, मजबूत जोड, टूटेगा नहीं. एससीजी का जोड. मस्त पण छान फुटलं मागचं पण. हा हे 2 झाडं पाहिजे मस्त फुटले. सगळे बागाच फुटले ना लोकांच्या. नाही बाग यावर्षी कमी सुटलेली. शक्यतो बागाला केमिकल कोणी करीतच नाही. काहीच करत नाही. नाही शेणखत वापरत नाही. अच्छा ओके. नंतर काहीच नाही. काही गरज नाही पडत. डीएपी, युरिया, नाही, त्याची बी गरज 10-26, पोटॅश. क्वचित एखाद्या वेळेस जर वाटलं का आजार काही आलाय तर फवारणी बिवारणी होती. रोगाचा अभ्यास करायचा आहे का निरोगी फळांचा अभ्यास करायचा आहे. तुमचा अभ्यास करायचा पाहिजे. निरोगी फळ म्हणजे तेच रोग दोन्ही माहिती. पाहिजेत ना. निरोगी एक तर कोणतं रोग फळाचं तर पाहिजेत पण मग त्याच्या पाठी मग हरी तरी आणि आजारी कसं पडावं याचा अभ्यास पाहिजे का निरोगी कसं राहावं याचा अभ्यास पाहिजे. दोघांचा पाहिजे. पाहिजेत ना. नाही दोघांचा पाहिजे का. ऍक्सिडेंट कसा करायचा याचा अभ्यास पाहिजे का सुरक्षित गाडी कशी चालवायची याचा अभ्यास पाहिजे. मी पाणी तुम्ही मला अडवा, मी तुम्हाला जिरल तिथं, कळलं का. पाणी जिरलं म्हणजे काहीतरी चांगलंच होईल का नाही. पाणी जिरल्यावर फायदा होतो का वाहून गेल्यावर फायदा होतो. पाणी जास्त जर जिरलं तर वावर उपळून झाडं बी खराब होतात. सांगतो तुम्हाला मी, थांबा. तेच अज्ञान आहे तुमचं, तेच दूर करायचं आहे आपल्याला. त्यांचा प्रश्न काय आहे का लय जिरलं तरी नुकसान होतं, बरोबर आहे की नाही. प्रश्न नाही जिरल्यावर नुकसान नाही होत. परिस्थिती तशी. नाही लय जिरल्यावर नुकसान नाही होत. ते तुंबल्यावर नुकसान होत. तुंबणं वेगळं आणि जिरणं वेगळं. जर तुमच्या मातीमध्ये जर माती तुमची सच्छिद्र असेल तर किती पाणी जिरू द्या ते खाली जातं विहिरीला, तुमच्या वावरात थोडी साचत ती. पण तुम्ही जमिनीमध्ये रासायनिक खतं असतील किंवा पाणी क्षारपड झाला असेल, बरोबर आहे की नाही, ते क्षारपड पाणी, रासायनिक खतं किंवा तुम्ही केमिकलचे औषधं मारत असेल रासायनिक, त्यांनी जमिनीमधली जीवसृष्टी संपली आणि जमिनीची पाणी वाहून नेण्याची आणि जिरून टाकण्याची क्षमता काय झाली, बंद झाली. मग ती बंद झाल्यामुळं खाली थाळ तयार झाली. तुम्ही रोटावेटर मारता म्हणून खाली वट्टा तयार झाला जमिनीच्या खाली, एवढा खाली. त्याच्यामुळे पाणी जिरायचं काय झालं, बंद झालं. मग ते जिरत नाही पाणी, ते साचतं. ते तुम्ही तयार केलेला प्रॉब्लेम, निसर्गाचा प्रॉब्लेम नाही येतो. इथं तरी आम्हाला असं वाटतं की निसर्गाचं आहे. बरोबर आहे. आता हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही पण निसर्गाचे ना. तुम्ही निसर्गापासून वेगळे आहे का, नाही. तुम्ही निसर्गाचे. तुम्ही बी आजारीच पडत आहे ना. मग निसर्ग पाडतो का आजारी, कमजोरीमुळे रोग येतो. मग आपण जर कमजोर राहिलो किंवा कमजोर गाय राहिली किंवा कमजोर झाड राहिलं त्याला रोग येणारच आहे. रोग पाणी जिरत का नाही. तर आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो. तुम्ही जर तुमच्या जमिनीमध्ये भरपूर गांडूळ असतील तर गांडूळ किती फूट खाली जाता, 4 फुटावर गांडूळ जातीन खाली, पण त्याला माती लागेल ना. ह्या रानाची क्षमता आहे मातीची. हा भूभाग असा आहे की 2 फूट माती आहे, त्याच्या खाली मुरुम आहे, त्याच्या खाली खडक आहे. मुरुम किती फूट आहे, 2 फुटाच्या नंतर 3 फूट. मुरुम किती फूट आहे, 3 फूट. 5-7 फूट. 5-7 फूट, बरोबर आहे. सगळ्या मिळून 5-7 फूट आहे, हा, बरोबर आहे की नाही. पाणी जास्त मुरमात जिरत का मातीमध्ये, मुरमात जिरत. मातीतून जिरल्यानंतर मुरमात जातं, बरोबर. मुरमातून खडकात जातं, मग खडकातून ते ऐका. खडकातून ते सपा वाट सरळ खाली उताराकडे जातं, उताराकडे जातं. बरोबर आहे. बरोबर आहे. प्रत्येक डोंगराला जसं सपाटी आहे तशी त्याला उतार बी उतार आहे. आहे. मग तुमचं पाणी थांबायचं काही संबंधच नाही. तेच सांगू राहिलो मी, जर वरल्या भागामध्ये पाणी साचलं तर ते खालच्या भागात जर बाग असला एखाद्याचा तर तो उद्ध्वस्त होतो. तर सांगतो काय तुम्हाला साचलंच मी, नाही, नुसतं ते वाहून जरी गेलं. सिंपल गोष्ट आहे, साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही एवढ्यात काय सांगितलं, 7 फुटाचं काय आहे, लेअर आहे. लेअर आहे. मग पाणी तुमचं किती जरी जिरलं तिथे 7 फुटापर्यंत काय थांबत नाही. हे तर क्लिअर आहे ना. आणि झाडाची मुळं 3 फुटाच्या पुढे नाही. पण मग ह्या समजा इथल्या साईडला आहे 7 फूट माती, खाली बी 7च आहे ना. इथलं पाणी तिथं येतं ना लेवल. मला काय म्हणायचंय, आपण काय विचार करतो, मी तुम्ही पाण्याचा विषय थांबा जास्त थांबा ना एक बोलतो मिनिट, थांबा ना एक मिनिट, एक विषय क्लिअर करू. अपवादाला नियम करू नका. जो खड्ड्यात असेल एखाद्या, तुमची जमीन 3 फुटावर खडक आहे अशी किती आहे, जवळपास किती आहे? ह्या भागाला जवळपास त्याच लेवलला आहे ते जवळपास. 3 फुटात खडक आहे, खडक खडक. पाषाण, काळा पाषाण. काळा पाशी म्हणजे त्याला डायरेक्ट नाही जिराचं पाणी त्याच्यात त्या खडकात. तुम्ही ना पॉइंट टू पॉइंट बोला.
जर पाणी जिरत तर हा मुद्दा तुम्ही काढूच नका ना मायापाशी. मला काय म्हणायचंय, ज्याच्यात पाणी जिरत नाही काळ्या पाषाणामध्ये तो विषय, त्याला टपरा म्हणतात, बरोबर आहे की नाही. मग जर तुमच्या जमिनीत पाणी जिरतंय, बरोबर आहे की नाही, तर ते साचतं का? पहिली गोष्ट मुळात ते पहिल्या लेअरमधून खाली जात नाही. पहिला जो लेअर आहे मातीचा त्याच्यामधून खाली जातच नाही. मग ते का जात नाही? कारण गांडूळ हे 7 फुटापर्यंत खाली जातं, बरोबर आहे. गांडुळाच्या शरीरातून जे बाहेर पडतं ॲसिड, ह्युमिक ॲसिड, त्याने खडकाची मुरुम होतो, मुरुमाची माती होती. हे माहिती का तुम्हाला? आता हे काय पहिले काय माती होती का या पृथ्वीवर? नाही, या पृथ्वीवर सगळा खडकच होता, सगळा लावा रस होता, सगळा पृथ्वीची ही लावा रसाची बनलेली होती. मग तेच खडकं, तेच तापून त्याच्यावर पाऊस पडून त्याचा भुगा झाला, जसा आजही होतोय खडकांचा. आणि तो भुगा होऊन नंतर वाळून त्याची काय झाली? माती झाली. मग हिमालयामधून, त्या डोंगर रांगांमधून, सह्याद्रीच्या रांगांमधून जे काही खडकाची जी काही धुवून माती होऊन, वाळू होऊन, जी नदी वाट वाहून खाली आली लाखो वर्ष, ती माती म्हणजे आपण काय म्हणतो सखल भाग, बरोबर आहे. मग आता जर माती तुमच्याकडे आहे, समजा इथं जर खाली खणलं तर किती परस खोल आहे? माती 2 फूट. यांना विचार. माती का? नाही, मुरुम काय म्हणजे टिकावानी खणता येतं असं किती खोल आहे? 5-6 फूट. पहारीनी टिकावानी 5-6 फूट समजा. बरोबर आहे. आपल्याला 3च फूट जागा पाहिजे. हो. आपल्याला जमीन किती फूट पाहिजे? तेवढी 3 फूट. माती आहे समजा मग already. 3 फूट जर तुमची माती आहे तरी पण तुमच्या झाड सलावर का बरं गेले? जरा समजा वादळ. सलावर का? ते बा समोर आहे, सलाव गेलं, इथे कुठं जायची गरज नाही, आपण इथलाच विचार करू, बरोबर आहे ना. मग तुमच्या वावरामध्ये खूप पाऊस झाला, पाणी साचतं, याच्यात नाही साधं थोडं बरोबर side ला आहे. जातं. पण साचतच ना, साचतच की नाही. हम्म. बरं, दुसरी गोष्ट आहे, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जे म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं की पाणी तुम्ही अडवलं तर ते जिरलं तर ते तुमच्या विहिरीला उतरेल आणि तेच तुमच्या कामाला येईल, बरोबर आहे की नाही तर ते वाहून जाईल. तसं ज्ञानाचं पण आहे. ज्ञान पण पाणीचे. तुम्ही जेवढं ते जिरवाल तुमच्यामध्ये तेवढं तुमचं काय होईल? तुमचा निर्णय घेण्याची क्षमता काय होईल? वाढेल. वाढेल, बरोबर आहे की नाही. तेवढी तुमची क्लॅरिटी वाढेल. तुमची किती शेती आहे? शेती 15 एकर आहे. 15 एकर आहे. उत्पन्न किती आहे वार्षिक? वार्षिक उत्पन्न काय? खर्च जाऊन 4-5 लाख रुपये. 4-5 लाख रुपये. खर्च जाऊन का खर्च धरून? खर्च जाऊन जाऊन का 4-5 लाख रुपये. किती एकर मध्ये? 15 एकर. मी पाणी किती वेळ आहे? पाणी आता 8 महिने राहतं, 4 महिने नाही राहत. 8 महिने राहतं. ओके, ठीक आहे. काय पिकं घेता तुम्ही? आता कांदा, कापूस, मका. कांदा किती दिवस ठेवता? कांदा आजपर्यंत आतापर्यंत कांदा होता. अच्छा. आणि तुमच्याकडे बाकी काय? कापूस आणि मका कापूसाला काय बाजार आहे सध्या? 7,000 7,500 7,000. वाढला आता. आणि ॲव्हरेज काय येतं? तरी साधारण एक 5-6-7 क्विंटल पर्यंत. 6-7 क्विंटल. तुमच्या हयातीमध्ये 6-7 क्विंटल. समजा 15 एकर तुम्ही कापूस केला, उदाहरण धरलं आपण. 15 एकर कापूस केल्यावर 10 क्विंटल जर निघाला, 10 क्विंटल म्हणजे 15 एकरला खर्च किती येतो? सगळा खत, औषधं वगैरे 10,000 रुपये. ठीक आहे, 10,000 रुपये खर्च केला, 15 एकर खर्च किती झाला? 1.5 लाख रुपये, बरोबर आहे. आणि सरासरी 10 आणि ॲव्हरेज धरलं तर किती पैसे झाले? 7.5 लाख रुपये, बरोबर आहे की नाही? होतात का तेवढे? सध्या 5-6 ॲव्हरेज. बरोबर आहे ना. म्हणजे 5 आणि 6 जर ॲव्हरेज निघालं तर तुम्हाला ते जातं केवढ्याला? हा मुद्दा आहे, बरोबर आहे की नाही. काय तुमचं जर उत्पन्न समजा एवढं आहे तर ते पण निघत नाही. म्हणजे तुम्ही आज 2.5 लाखावर आले, 7.5 लाखाचे किती लाखावर आले? 2.5-3 लाखावर. कशी ती परवडणार? जर 15 एकरवाला जर 3 लाखावर आला तर परवडणार कशी शेती? बरोबर आहे की नाही. मग ते जर पडवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यामध्ये जे खर्च आहे तो तर काही कमी होऊ शकत नाही. आता उत्पन्नात काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. हे एक गणित आहे. कारण बाजार बी आपल्या काय हातात नाही. मग आपल्या हातात एकच गोष्ट आहे, कुठली? उत्पन्नात वाढ करणे, ॲव्हरेजमध्ये वाढ करणे. आणि दुसरी गोष्ट आहे का आपल्या हातात ती म्हणजे रोगराई थांबवण्याचे प्रयत्न करणे, बरोबर आहे. आता मुद्दा असा होता की तुम्ही त्यांचा माझा अभ्यास कशावरून चालला होता? त्यांचं आलेलं ते काय म्हणे, माणसाला रोगाचा अभ्यास पाहिजे आणि निरोगी झाडाचा अभ्यास पाहिजे, बरोबर आहे की नाही. ते रोगाचा अभ्यास करायची तुम्हाला काहीच गरज नव्हती, पण ती तुम्हाला केमिकल शेतीने, या आधुनिक शेतीने सवय लावली. हे बरोबर आहे का चूक आहे? हा, माणूस निरोगी राहायचा अभ्यास केला पाहिजे, आजारी पडायचं नाही. तसं सुरक्षित गाडी चालवायचा अभ्यास केला पाहिजे, ॲक्सिडेंट करायचा नाही. जेव्हापासून तुम्हाला म्हटलं मी अर्धवट शब्द सोडला होता टी व्हीवर, जेव्हापासून ते सुराग मालिका चालू झाली पहिली, त्याच्यानंतर क्राईम डायरी चालू झाली, जेवढ्या पोलिसांच्या मालिका टी व्हीवर आल्या तेव्हापासून गुन्हेगारी वाढली, चोऱ्या वाढल्या कमी झाल्या? वाढले. लोकांना आणखीन काय भेटल्या? प्रोत्साहन, आयडिया भेटल्या. आयडिया. हे बरोबर आहे चूक आहे? म्हणून तुम्हाला मी काय म्हटलो, आपल्याला रोगाचा अभ्यास करायचा नाही, आपल्याला आरोग्याचा अभ्यास करायचा.
कळलं का नाही? आलं लक्षात? म्हणजे आपण झाडाचं आरोग्य कसं टिकल याचा अभ्यास केला पाहिजे. आपण त्याचा अभ्यास करत नाही, आपण रोगराईच्या लई चिंता करतो. आणि एक लक्षात ठेवा, मनी वसे ते स्वप्नी दिसे, आहे का नाही? तुम्ही ज्याचं चिंतन करणार तेच तुमच्या आयुष्याला येणार, हे लक्षात ठेवा. तर आजार असे झालेले ना काही का निरोगी एखाद्याची बाग जरी असली पण संसर्गामुळं दुसरीकडले रोग येतात, त्याच्यामुळे थोडंफार रोगाचं बी नॉलेज पाहिजे. बरोबर आहे. हं. हे का झाली परिस्थिती? तुम्ही बोलले, एकदम बरोबर बोलले. तुम्ही समस्या काय सांगितली की आजूबाजूचा रोग आमच्या शेतामध्ये येतो, बरोबर आहे. हं. त्याचं कारण आहे तर मग तुमचा त्यासाठी पण बाग, अभ्यास पाहिजे. तुमचा बाग निरोगी नाहीये, फक्त थोडासा रोगापासून थोडा दूर आहे, पण तो बी रोगाच्याच रस्त्याला आहे. लक्षात घ्या. काय म्हटलं मी? समजा तुम्ही असे अंडे वर हवेत फेकले, जो आपटला तो फुटला, पण जो हवेतून खाली उरायला तो फुटेलच आहे, फक्त टाकायचा उशीर आहे. तो थोडा जास्त उंच गेला. तो उंच जास्त गेल्यामुळे तो अजून हवेत तुम्हाला असं अजून फुटेल नाही अजून, पण तो बी फुटणारच आहे, म्हणजे अधोगतीलाच आहे. आता काय करता येईल त्याचं हा, मग मुद्दा काय आहे लक्षात घ्या. मग तेच आपल्याला शिकायचंय की आपण अंडेच असे बनवले पाहिजे की ते फुटले नाही पाहिजे हवेत उडाल्यावर. म्हणजे आपण बहार असा आला पाहिजे की तो गळाला नाही पाहिजे, फळ असं आलं पाहिजे की जे गळालं नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? पूर्वी असं नव्हतं का? जेव्हा पूर्वी बागा व्हायच्या तेव्हा किती वादळ आलं तरी फळ गळत नव्हतं, तेव्हा किती पाऊस झाला तरी फळ गळत नव्हतं. गळालं तरी 4-2% फळ गळायचं, बाकी मजबूत राहायचं. खरे खोटे? बरोबर आहे. दुसरी गोष्ट, झाडं असे सालावर जात नव्हती. असा पण एक काळ होता जेव्हा कापूस चांगला पिकत होता, 14-15 क्विंटल, तेव्हा मोसंबी संत्री बी 1 नंबर पिकत होती. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. तेव्हा गहू हरभरा बी काहीच न करता यायचा, कांदा तर असाच यायचा. बरोबर आहे की नाही? मग हे तुम्ही शेणखत तर टाकताच आहे दरवर्षी, मग तरी पण रोगराई काय येऊ राहिल्या? हा, म्हणजे आपण नुसते बँकेतून काय काढले पैसे, पण बँकेत टाकणारा कुणीच नाही. राईट. म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे? आपाप येते. मी आलेलं नाही म्हणलो डायलॉग, देवाचं देणं येते, आपाप होते. ते खरंच आपाप होते का हो? मग ते जंगल असलं असतं तर आपोआप आलं असतं. जंगलामध्ये कुणी काढून घेत नाही. जंगलामध्ये फळं आले तिथंच पडतात, नाही तर तिथले पक्षी खातात, त्यांची विष्ठा तिथंच पडते. तर पक्षी मेल्यावर बी त्याची माती तिथंच होते. बरोबर आहे? चूक आहे? म्हणून जंगलामध्ये एक सायकल आहे, म्हणून तिथलं न्यूट्रिशन कुणी बाहेर घेऊन जात. तुम्ही इथं सगळा माल आला का दना तुळी त्याने व्यापारी घेऊन जातो लांब देशी, म्हणजे हे झाड पूर्ण, हे वावर काय होतं? रिकामं होतं. असं दरवर्षी याचं उत्पन्न येऊन येऊन ह्या मातीमधला कस काय होत गेला? कमी होत गेला. तुमच्या ह्याच नाही, कपासचं पण तसंच आहे. पण कपासचं उत्पन्न किती आहे? 5-6 क्विंटल. 5-6 क्विंटल. याचं उत्पन्न किती आहे एकरी? टनात आहे. टन. 6-5 टन. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या 10 पट आहे. म्हणजे 10 वर्ष कपास केल्यावर जेवढा कस उतरवतो तेवढा मोसंबीनी संत्रीनी एका वर्षात उतरवतो. किती सोपं गणित आहे. म्हणजे जर तुम्हाला मोसंबी करायची असेल, संत्री करायची असेल, तर कपासच्या 10 पट काय केलं पाहिजे? ताकद दिली पाहिजे, तर तुमची जमीन टिकून राहील. किती सोपं उत्तर आहे. सोपं आहे का अवघड आहे? म्हणजे जेवढं टनामध्ये तुम्ही उत्पन्न काढता तेवढ्या प्रमाणामध्ये झाडाचं किंवा मातीचं काय झालं पाहिजे? भरण पोषण झालं पाहिजे. तुम्ही जर नाही केलं तर दरवर्षी खड्डा पडत जाणार, तो खड्डा डोळ्यांनी दिसत, त्या मातीमधला कस उतरत जाणार, तुमचं उत्पन्न बी कमी होत जाणार. आणि साधी सिंपल गोष्ट आहे, जेवढा तुमचा मातीचा कस कमी होणार तेवढी रोगराई वाढणार. झाडाची जी क्षमता आहे, तुम्ही ज्यावेळेस झाड लावता, बाग लावणं म्हणजे बागायतदार शब्द आहे त्याला. बागायतदाराची जे व्याख्या जर काढली त्याला श्रीमंती जोडलेली. बागायतदार कोणाला म्हटलं जातो? कुणी बाग लावतो का? तुम्हीच म्हणले मागाशी, या बागात कोणाच्या नाही इनमिन बोटावर मोजा एवढे बाग आहे, म्हणले की नाही? नाही, जे काय असेल ते म्हणजे आज जरी असेल तरी पण त्या टिकल्या का? त्यांच्यामध्ये उत्पन्न आहे का? जर समजा इतकं त्याला हे करणे, कापाशीच्या समजा 10-12 पट खर्च करणे समजा बागाला, तर मग आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्याला ते पुरणार नाही. याचा अर्थ त्या शेतकऱ्याने बाग करू नये का? नाही, करायची ना. पण त्यांनी काय करायचं? त्याला मार्ग आहे ना. समजा त्यांनी 500 झाडं लावले, आपण 10च लावायचे. पण त्या 10 झाडांचं उत्पन्न असं काढायचं का ते बागायतदाराला लाजवलं पाहिजे? कळलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये महारत हासिल करा ना आधी.
का झाड ताकद कसं देते, उत्पन्न कसं देते, बरोबर आहे की नाही? तुम्हाला हा तो पोरखेळ वाटतो, अपमान वाटतो, हे 10 झाडं कसं काय लावा, लोक काय म्हणतील मला? तुला लोकांचं घेणं आहे का तुझ्या प्रगतीचं घेणं आहे? जर नाही ना आपली परिस्थिती, 10 झाडं लावा, 10 झाडं स्ट्रॉंग करा. ते काय कोणते वैदिक वैदिक असेल त्यातलं आज बी त्याला गिराईक कमी बाजारात गेला, बाहेर दारात गेला तर ठीक आहे, पण आज बी तुम्ही इथं इकून मराठा कोणी पिकवलंय? कोणी पिकवलंय? तुमच्या कोणी पिकवलंय? काय पुरेपूर नाही पिकवलं नाही, पिकवलं ते एकच नाही ते. तुम्ही काय करायला माहिती का? तुम्ही डायरेक्ट ब्रह्मदेव होऊ राहिले. तुम्ही आधी देवता व्हा, नवरदेवता झाली होती, बरोबर आहे की नाही? आता कमीत कमी देव व्हा, ब्रह्मदेव लय वरची पायरी. म्हणजे तुम्ही भविष्यवाणी करू नका. तुम्ही काय करा, तुमचे अनुभव सांगा, ते तुम्हाला अधिकार आहे. मला एक सांगा, आपण इथं का जमा झालोय? का काहीतरी एखादा चांगला मार्ग आहे का हे शोधायला उभं राहिलोय? बरोबर. मग तुम्ही जर सकारात्मक नाही तसं नाही, तुम्ही आमच्याबद्दल भविष्यवाणी करायचा अधिकार नाही तुम्हाला. एक मिनिट जोपर्यंत तुमचा आमचा अभ्यास नाही तोपर्यंत तुम्ही आमच्याबद्दल भविष्यवाणी जर केली तर त्यांनी काय होईल, तुम्ही स्वतः बोलून बसाल, मग तुम्हाला ते खरं करण्यासाठी रेटॉरिटी करावं लागेल, बरोबर आहे की नाही? आणि 1 मिनिट मी सत्य जेवढं सांगायचं बसेल तेवढी तुम्ही कोमात जाल. त्यापेक्षा असं होण्यापेक्षा तुम्ही आधी काही मतच बनवू नका ना. तुम्ही जर आधी काही मतं बनवले अंदाज पंचे, तर ते मी खुलूनच काढणार आहे, ते मी पुराव्यासहित काढणार आहे, आणि त्यांनी तुम्ही पण नागडे होणार, मग तुम्ही नागडे झाल्यावर पळून जाणार. त्यापेक्षा आपण असं करूया ना, का आपल्याला इथून काय खरंच काही जर चांगलं असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू ना. मला उघडे नागडे करण्यात काही मजा नाही, पण तुम्ही जर लयच नकली कपडे घालायला तर मला तर फाडावं लागतील ती. कमीत कमी बाकीच्यांसाठी तरी, 1-2 शब्द बोलतो मी. की तुम्ही काहीच न करता जे येतं, मग तुमच्या मातीत जेवढा कस असेल तेवढंच येतं. अमेरिकेमध्ये एक पद्धत आहे. अमेरिकेमध्ये जर तुमच्याकडनं जर समजा, आता काल मला कोणतरी सांगितलं का अमेरिकेमध्ये जर तुम्ही हे घेऊन गेले, काय समजा लिंब घेऊन गेले, तर 4-5 लिंबाचं बॉक्स दिलं, एक लिंबू 50 रुपयाला आहे, एक लिंबू 50 रुपयाला आहे. पण ते लिंबू घेताना कसं घेतात? नुसते विषमुक्त घेतात का? नाही, ते म्हणतात याच्यात कस किती तो बी मोजा. याच्यामध्ये म्हणजे हे सोनं किती कॅरेटचे सोनं आहे, पण किती कॅरेटचं आहे कळलं का तुम्हाला? आता आमचं गावठी आम्ही पिकवतो ते राहतं 18 कॅरेटचं. किती कॅरेटचं? आणि मग त्याच्याबरोबर हे मार्केटवाले रंग देऊन बेंटेक्स आणतात, ते भारी दिसतं त्याच्या पुढं. कळलं का तुम्हाला? म्हणून तुमची फसगती. तुम्ही 24 कॅरेट पिकवा बरं. म्हणजे काय करावं लागेल? मग तेच तुम्हाला सांगतो मी, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या पिकांना हे जे वैदिक म्हटले, तुम्हाला मागे चॅनल विचारते तुम्ही काय आहे तुमचं, ते वैदिक आहे. वैदिक म्हणजे काय? वेद काळामध्ये ऋषी मुनी जे झाडपालाचे जे काय खतं बनवायचे, औषधं बनवायचे, ते त्या झाडांना टाकायचे, ते अन्न त्या राजकुमारांना खाऊ घालायचे. ते जे फॉर्म्युले, उदाहरणार्थ मिल्क चार्जर आहे आमचं, मिल्क चार्जर मी कुणी वापरलंय का? मीच वापरेन. तुम्हीच वापरले, तुम्ही पण वापर. दोघंजण. कोण आहे तुम्ही? भाऊ आहे का? चुलते पुत्र. तुमचं काय नाव आहे? रामेश्वर. तुम्ही मिल्क चार्जर कधीपासून वापरता? 1-1.5-2 महिने झाले. 2 महिने झाले. कशाला वापरता? गाईला आपली कोणती गाय? गिर गाय. गिर गाय समस्या काय बरं? ती गाभण राहण्यासाठी थोडा म्हणजे जास्त- तकलीफ देते. हो. खरं आहे का हे? गिर गाय चांगली पण गाभण नाही राहत वेळेवर, अंगावर पडती. खरं आहे का नाही? अजून काय समस्या आहे गिर गायच्या? तिची अजून म्हणजे अशी तब्येत म्हणावं तशी होतच नाही हो, तिची. बरोबर. आणि जर गाभण राहिली तर दूध बंद होतं. बरोबर. हे गिर गायच्या कॉमन समस्या आहे, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, ह्या गिर गायच्या समस्या का बरं आहे? हीच गिर गाई साहेब ब्राझीलमध्ये किती दूध देते माहिती का? 70 लिटर. आपल्या गाल्यावर तिला काय धाड भरती. बरं तिचं जाऊ द्या. जर्सी गाया लोकांनी आणल्या, जेव्हा विकत आणल्या तिला ती 30 लिटर दूध द्यायची, हाताने काढली हिनी. वातावरण 8 दिवस सांगतो ना तुम्हाला मी, 8 दिवस, बरोबर आहे ना? इकडं आणली जाईल 10 लिटर वारी. अहो काही 10 लिटर नाही, काहींच्या डायरेक्ट खाट्याच झाल्या, दूधच देईना. काहींच्या आजारी पडल्या, सड बंद पडले, मास्टरटीज झाले. हे खरं आहे का नाही? काय कारण आहे? ठीक आहे, रस्ता तुमचा खराब असेल, आमची गाडी तुम्ही आणली, रस्ता खराब असेल, चालायला तर पाहिजे ना कमीत कमी. डायरेक्ट बंद पडती गाडी तुमची, म्हणजे तुम्हाला गिअर सुद्धा टाकता येत नाही. तुम्ही ब्रेक समोर एक्सिलेटर दाबी द्या, मग धडकणार ना तुम्ही लोकांना. म्हणजे समस्या काय आहे का? आपण जे व्यवस्थापन करतो त्या व्यवस्थापनामध्ये काय उणीव आहे त्याच आम्ही कधी शोधत. आमचं सतत लक्ष समोर आहे, आमचे बोटं सगळे समोर आहे, आम्ही स्वतः कधी बोटं कधी वळवितच नाही. आणि जो पण तुम्ही वळवित नाही तो पण तुम्हाला कधीही आपल्या उणीवा सापडणार नाही. आणि तुमची प्रगती उणीवा दूर केल्यावरच होणार आहे. तुम्ही भले नवीन काही करू नका, पण स्वतःमध्ये दोस्त दूर करा ना. काय मत आहे तुमचं याच्यावर? बरोबर आहे. तांदूळ तुमचा भारीच आहे 1 नंबर, पण त्यात खडे ते काढा ना. तुम्ही दुसऱ्या तांदळाला नाव ठेवू राहिले. तुम्ही त्यात खडे काढा, तुमचा तांदूळ चांगलाच आहे पहिल्यापासून. पण खड्याचा तांदूळ किती भारी असू दे, कोण खाईल तो? म्हणजे दोष आहे तुमच्यामध्ये, ते दूर करा. माझं समजा तुम्ही गिर गायचे हे उणीव आहे काय का? ती वेळेवर माझ्यावर येत नाही, ती गाभण राहिल्यावर दूध देत नाही, तिची तब्येत बनत नाही.
मग तुम्ही चालू केलं, मग काय झालं पुढे? याच्यापूर्वी तुम्ही काही प्रयत्न नाही केला का मिनरल मिक्सचर आणि हे आणि ते दिले ना मिनरल काय काय देऊन पाहिलं? म्हणजे मिल्क चार्ज चालू केल्याच नंतर पण आम्ही मिनरल मिक्सचर देऊन पाहिलं तिला, बरं, खात नाही. आता खात नाही. नारळाचं आणि एकदा पहिली वास घेतला का पहिली थोडंफार प्रमाणात खायची. खायची. बरं, काय फरक पडला मिनरल मिक्सचर चालून त्यावेळेस पावडरी चालून? म्हणजे थोडाफार फरक जाणवला आम्हाला. तब्येत ती काय अशी म्हणावाशी बनली नाही, पण बरं. तरी म्हणजे जी आहे ती परिस्थिती तशीच होती. तशीच राहिली. बरं, मग मिल्क चार्जर चालू करून किती दिवस झाले? आता 2 महिने. मग काय फरक पडला? ती समजा एक जे 2 गायला देत होतो ती एक समजा माझ्यावर एकदम वेळेवर आली आणि लागली समजा. बर, ती दुसरी ती नाही लागली. बरोबर. आणि थोडा शेणात बदलला. शेणात काय बदल झाला? तिचं जे वरचं लष्टर आहे ते जाणवलं आम्हाला, तुम्ही जसं व्हिडिओ सांगता तसं. असं चिकट चिकट असं. हो, बरोबर. आता सिंपल आहे बघा, चारा पाहिलाच आहे अजूनही बी. हो, तो- चारात काय बदल आहे का? मग चारा तोच आहे, तरी पण शेण का बदललं? म्हणजे पचन बदललं. काय बदललं? पचन. तुम्ही खाता तेच, पण पहिला अंगी लागत नव्हतं, आता अंगी लागायला लागलं. एवढाच फरक आहे. भेटला पहिल्या गिरी आईचा सगळा रिझल्ट भेटला. दुसऱ्या गाईला अजून तुम्हाला रिझल्ट का दिसत नाही? कारण त्याची झीजच नाही भरली. मग तुम्हाला रिझल्ट जर फास्ट पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, तर तुम्ही डोस डबल करा, किंवा तुम्ही मिल्क चार्जर ऐवजी ॲनिमल हेल्थ चार्जर वापरा. तिची आता झीज भरून निघाली का मग आहे तेवढंच वापरा. म्हणजे झीज भरून निघणेपर्यंत तुम्हाला जास्त वापरावं लागेल. आता त्याला जबाबदार आम्ही आहे का? गाईचा कस कोणी उतरवला? आम्ही उतरवला का? आम्हीच उतरलो. बरोबर आहे. जमिनीचा कस कोणी उतरवला मागच्या 10-20 वर्षात 30 वर्षात? का हो? आम्ही आलतो का उतरायला? तुम्हीच उतरवला. मग त्याचं बिल आमच्यावर का फाडणार तुम्ही? म्हणून SCT वधीचा पहिला बेसल डोस टाकला का रिझल्ट मिळत नाही. का मिळत नाही? कारण पहिला रिझल्ट कोणाला भेटतो? जमिनीतल्या जीवाणूंना. म्हणजे हे शेतकऱ्याला कळत नाही. तो असाच खर्च करीत नाही. पहिल्या डोसला रिझल्ट नाही म्हणल्यावर कोण खर्च करेल? मग ही समस्या आहे का तुमच्याकडे लोकांना? SCT वधी काय ते कळतच नाही. ह्या बागेला अजून 2 डोस, आता 2 झाले ना तुमचे, अजून 2, 4 बेसल डोस होईपर्यंत तुम्ही काहीच विचारायचं नाही आम्हाला. 4 बेसल डोस रेग्युलर टाकायचे. आणि 4 बेसल डोस नंतर तुम्ही कोणाबरोबर बी आमची तुलना करायची, कोणी बी करायची, आमच्याबरोबर तुलना करायची. तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये उत्पन्न किती निघतं? लाखांमध्येच बोलायचं, ह्याच्यामध्ये हजारात बोलायचंच नाही. एवढं उत्पन्न निघतं. 7 वर्ष एका झाडावर 100 किलोपर्यंत माल काढला. 1 क्विंटल माल एका झाडावर. मोसंबीचा किती वर्षात झाड? ते झाड आता काय 10-12 वर्ष झालं असेल. मग 1 क्विंटल कमी झाला ना. हो, दरवर्षी काढताना. तरी कमी झाला. हा क्विंटल कोण काढतं? नाही दाखवा, 4-5 शेतकरी दाखवा आम्हाला. मी काढलं 2-2 क्विंटल केमिकल. आता काढून टाकले झाड. किती वर्षाचा? थांबा 1 मिनिट. किती वर्षाचा बाग आहे तुमचा? कोणता? 7 वर्षात बाग होता. 7 वर्ष काढून टाकला? नाही ना, ते काढून झालं. पाणी समस्या होती ना, आता पाणीच आमच्याकडे नव्हतं. पाणी- मला काय म्हणायचंय, बा धाप लागून तुम्ही मेले ते नाही सांगायचं. तुम्ही टिकले पाहिजे तर उपयोग आहे ना हो. तुमचं समस्या काय राहते माहिती का? तुम्ही तुमचा जो अनुभव आहे ना, तो जगातला शेवटचा अनुभव समजले का तुम्ही कधीच काही नवीन शिकणार नाही. लक्षात घ्या. बरोबर. तुम्हाला हे कळलं पाहिजे का ह्या तुमच्या मातीमध्ये आणि त्यांच्या मातीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांची जमीन एकदम अशी पाणथळ जमीन, म्हणजे तिथे ना कायम शेजारी काय आहे? जायकवाडी धरण आहे. खिटून त्याला बांधच जायकवाडी धरणाचा आहे. मग विचार करा खाली किती पाणी राहत असेल. अख्खी उपटल्याची जमीन आहे. अशा उपटल्याची जमीन ते 1 क्विंटल काढतात दरवर्षी. तुम्ही जे म्हणता ना तुमचा बाग तुम्ही 200-300 काढा, मुद्दा तो नाही. तुमचं त्याच्यामध्ये काय पाहिजे? तुमच्या आज 0 आहे ना हातामध्ये. तुम्ही जेवढे कमावले तेवढे गमावले. म्हणजे लेवलला आहे तुम्ही सरासरीमध्ये. मग ती सरासरी तुमची होऊ नये म्हणून आपले प्रयत्न चाललेले. काय का तुमचा बाग टिकला पाहिजे, मग माल निघाला पाहिजे. आधी बाग टिकला पाहिजे, मग माल निघाला पाहिजे. आधी आम्ही काय करतो SCT मध्ये काय सांगतो शेतकऱ्याला? माती बलवान करा. तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. नारायण पोपट सुकाशे, राहणार शिंदेवाडी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. नारायणराव, आम्हाला इथं का बोलवलं तुम्ही? हे आपलं व्हिजिटला प्लॉट झालं. खूप दिवसाची इच्छा होती बाबा, मी काय इच्छा स्वतः येऊन तुमची? इथं समजा आम्हाला मार्गदर्शन तुमच्या तर्फे तुमच्या मुखातून हा मार्गदर्शन पाहिजे तुम्हाला. बर, काय तुम्हाला असं काय इच्छा झाली का बाबा हेच मार्गदर्शन घ्यायचं तुम्हाला? म्हणजे ते आपण युट्यूबवर व्हिडिओ पाहिले ना, आता ही मंडळी आता ही म्हणते का इथं यांनी 100-200 क्विंटल माल काढला का झाडावर, 200 किलो माल काढला. ही म्हणतात इथं भरपूर लोकांच्या बागा आहे. बरोबर आहे की नाही? आम्ही फक्त शेणखतच टाकितो, आम्ही काही टाकीतच नाहीये. मग यावेळेस सगळं जर एवढं व्यवस्थित येतंय तर मग तुम्हाला काय गरज वाटली बघ काहीतरी शोधावं? आपलं तुम्ही जे म्हणता समजा झाड पण त्याची आयुष्य वाढलं पाहिजे आणि माल पण दिला पाहिजे. बरोबर. झाड वाजून सलावर नाही गेलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचा main- फायदा काय? झाड टिकल्याचा फायदा काय? का झाड टिकलं पाहिजे? काय जास्त दिवस पुढे उत्पन्न जास्त भेटलं पाहिजे. उत्पन्न चालू राहतं ना. कारण जेवढं त्याचा विस्तार वाढेल, जेवढं त्याचं वय वाढेल तेवढं त्याचा विस्तार वाढेल. आणि जेवढा विस्तार वाढेल तेवढं उत्पन्न वाढत राहील. बरोबर आहे की नाही? तुमच्या झाडाची कॅनोपी एवढी डेव्हलप झाली पाहिजे. तुमचा बाग थोडा मोठा झाला का गेला सलाव. कळय काय? सलावर का बरं झाला? तुमच्या जमिनीमध्ये कस नाही राहत. जेवढा कस आहे तेवढा तुमच्या बहारामध्ये निघून जातो. उरला सरला कस त्या काड्याला पुरत नाही, म्हणून ती काडी पुढच्या बहराच्या वेळेस काय होती? वाळून जाते. म्हणून तुमची मेन समस्या पाणी नाहीये,
तुमची मेन समस्या जी आहे ती बाजारभाव किंवा माती पण नाही आहे, पाऊस पण नाही. मेन समस्या काय आहे, जमिनीमध्ये जी सुपीकता पाहिजे, कस पाहिजे, तो कस आम्ही मेंटेन करत नाही. तर तुम्ही जसं म्हटले की परवडलं पाहिजे, ठीक आहे, अगोदर तुम्हाला भांडवल लागणार आहे ना, मग तुम्ही थोडं करा ना. परत मी तिला चालू 10 झाडं करा, 50 करा, लय कमीपणा वाटतोय 100 करा, कर्ज काढा, परंतु त्या झाडांची तृप्ती करा. झाड जर तृप्त झालं, त्यासाठी माती तृप्त जर केली, तुम्हाला रोगराईसाठी लढावं लागणार नाही. तुम्ही जर झाड कमजोर केलं तर 17 प्रकारचे आजार येणार आहे. तुम्ही आजाराचा कवर अभ्यास करणार. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की मातीमध्ये ताकद कमी झाली. मग ती ताकद भरून काढण्यासाठी आम्ही काय केलं, सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हे दाणेदार खत आणले. त्याच्यानंतर कृषी अमृत ही पावडर आहे, आणि रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर हे पावडर आहे. 600 ग्रॅममध्ये पण आहे, 3 किलोमध्ये पण आहे. तुम्ही तुमच्या आयपतीप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे तुमची शेतीचं क्षेत्र पहा. गहू असेल तर गहू वापरा, कापूस असेल तर कापूसला वापरा, 10 गुंठ्याला वापरा. 10 पिकाला चालतं पोती, नाही मातीला चालतं ते. तुम्ही मातीत काही लावा. पिकाला चालतं. मातीसाठी नाव काय कंपनीचं, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. म्हणजे असं तंत्रज्ञान आहे हे का जे मातीला काय करतं, चार्ज करतं. आता शेवटी आपण सगळे चार्जिंग होते ना. आता ती जी ओरिजिनल चार्जिंग म्हणजे काय, आपल्याला अन्नातून कस मिळतो तसा मातीला निसर्गाच्या पोषणातून मिळतो. तुम्हाला जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, तो ऑर्गॅनिक मॅटर जमिनीमध्ये वेस्टपासून येतो. म्हणजे तुम्ही शेंगा खाणार आणि टरफलं कोणाला देणार, जमिनीला. पाला कोणाला देणार, जमिनीला. तुम्ही मकाचे कणसं खाणार आणि ताटं कोणाला देणार, गाईला किंवा जमिनीला. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही वेस्ट मटेरियल जमिनीला देता. वेस्ट मटेरियल कापूस चालेल, भुईमुगाला चालेल, गव्हाला बाजरीला चालेल, पण बागेला नाही चालणार. बागेला फक्त शेणखतावर भागू शकत नाही. का? कारण जोपर्यंत आमच्या बागा देशी होत्या तोपर्यंत देशी खत चांगलं होतं. जेव्हापासून आमच्या बागा हायब्रिड झाल्या तेव्हापासून हे राक्षसी भूक यायची. देतं बी राक्षसी आणि खातं बी. त्याच्यामुळे हा बकासूर आहे, याला भीमच पाहिजे. कळलं का? नाही तर तुम्हाला खाईल. एक नंबर लावून लावून गावातल्या किमानचं संपविल तो. म्हणून हा बकासूर म्हणजे काय, हायब्रिड व्हरायटी. आणि त्याला कोण पाहिजे, भीम. भीम म्हणजे काय, त्याच्यापेक्षाही ताकदवर पाहिजे. आणि म्हणून एस सी द्विवेदी काय म्हणतं, तुम्ही त्याला असं पोषण द्या की त्यांनी मातीमधले सगळे सजीव काय होतील, ताकदवर होतील. नाही जिवंत नाही, ताकदवर. हा पण लय मोठा मुद्दा आहे. बघा इथं आपण एवढे जण आहे, सगळ्यांची ताकद सारखीच आहे का? सगळे सारखंच वजन उचलतील का, सारखंच पळतील का? नाही. तसं जीवाणू आहे का? नाही. काही जीवाणू ताकदवान असतात, काही जीवाणू लुतांगळे असतात. तुमच्या जमिनीत जीवाणू आहे. समजा तुम्ही लॅबमधून जीवाणू आणले, मार्केटमधून जीवाणूंच्या बाटल्या आणल्या किंवा जीवाणूंची स्लरी बनवली आणि सोडली, पण त्या जीवाणूचा जीव जायला असेल तर जमिनीमधले पॅथोजन त्यांना खाऊन टाकतील. बरोबर आहे की चूक आहे? तुम्ही जीवाणू जरी किती वापरले, पण तुमच्या जमिनीत जर खायला ऑर्गॅनिक कार्बन नसेल, कस नसेल, ते जीवाणू सुद्धा तिथे काय करतात, मरतात किंवा ते विषारी बनतात. म्हणून जैविक शेती, केमिकल शेती आणि ऑर्गॅनिक शेती ही शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा देऊ शकली नाही. मग वैदिक शेती का बरं फायदा देते? कारण वैदिक शेती ही कसदार ताकदवर अशा घटकांपासून बनवलेली. तुम्ही कृषी अमृत वापरा नुसतं तरी तुमच्या झाडामध्ये फरक पडतो. आता तुम्ही या बागेला किती बेसल डोस वापरले? 2 झाले. 2 झाले. काय वापरला पहिला? पहिल्या 25 बॅगी कृषी अमृतच्या होत्या. किती झाडे सगळे? 400 झाडे 2 एकर. 480 समजा, काही तोडे ताडे 400 धरायचे समजा. बरोबर. मग आता 400 झाडांमध्ये तुम्ही किती क्षेत्र आहे सगळं? 2 एकर. 2 एकरला तुम्ही 25 किती? 25 गोण्या कृषी अमृत कृषी अमृत टाकले. अरे बापरे. बर. आणि RNPH 3 किलो, आरएनपीएच 3 किलो घेतलं. शक्ती 4 क्षेत्र किती म्हणले तुम्ही? 2 एकर. 2 एकर. आणि आरएनपीएच किती घेतलं? 3 किलो. केलात ना कंजूसपणा. ते जर 6 ते किती पाहिजे होतं नियमाने? 6 किलो पाहिजे. ते किती गेलं सर? 3. हा, ते तुम्ही कमीत कमी. माझा मुद्दा काय माहिती का, समजा तुम्ही टाकलं तुमच्या मनाने, ठीक आहे, तुम्ही म्हणलेले व्हायचं थोडीशी हे करू, बचत करू, पण तुम्ही अनुभव नसल्यामुळे बाकी नाही, तसं नाही. तुम्ही या अनुभवाचा माणूस आहे तुमच्याकडे मोठा, की तुम्ही जर अशा प्रकारे तुम्ही त्याला 6 किलो दिला असतं, कमीत कमी तुम्ही 4 झाडांना तरी 6 किलो प्रमाणे द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्यातला काय कळला असता फरक. बरं ठीक आहे. 2 बेसल डोस झाले. पहिला काही टाकला? ऑगस्ट 25. आणि आज दुसरा जानेवारीच्या एंडिंगला 8-10 दिवस झाले. म्हणजे दुसरा अजून लागूच झालेला नाहीये. आता पहिला टाकला म्हणले ऑगस्ट मध्ये, ऑगस्ट, दुसरा जानेवारी. तसा नियमाने दुसरा डोस कधी पाहिजे होता? 3-4 महिन्यानंतर. 4 महिन्यानंतर कमी नाही, 3 महिन्यानंतर कमीत कमी. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला तुमचा तिसरा बेसल डोस जायला पाहिजे होता, किंवा नोव्हेंबरला तरी मॅक्झिमम. तो कधी आलाय? जानेवारीमध्ये. म्हणजे किती महिने लेट गेलाय? 3 महिने. म्हणजे ज्या 6 महिन्यात यांनी 3 बेसल डोस टाकायला पाहिजे, तरी किती टाकले? फक्त 2. म्हणजे आमच्या दृष्टीने हे 30% वापरत आहे फक्त, तरी एवढा रिझल्ट आहे. बरोबर आहे ना? म्हणजे 30% हा 30% रिझल्ट आहे आमच्या हिशोबाने.
याला जर पूर्ण ताकदीने वापरला असतं, समजा तुम्ही 100 झाडं जर केले असते तर एकही झाड तुम्हाला उघडं दिसलं सगळे झाडाच्या खाली गर्द सावली असती, एकदम गडद सावली. का तुम्ही 1 एकरचा डोस किती एकर लागला? 2 एकर कृषी अमृत बरोबर टाकला, दुसऱ्याला गोण्या किती टाकल्या कृषी अमृतच्या? 50. हे असं आहे. त्या 50% ऐवजी हे 6-6 किलो का नाही टाकलं? RNPH 3 घेतलं तरी पण त्याच्यात हो, तुम्ही हे असे गडबड करता. मला सांगा, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का तुमच्या की तुम्ही समजा काय वाढवलं पाहिजे, काय वाढवलं पाहिजे? समजा रेशो आहे, चिवडा म्हणजे काय आहे? RNPH, आणि लाया म्हणजे काय आहे? कृषी अमृत. तुम्हाला वाढवायचंच होतं तर लाया वाढवल्या पाहिजे का चिवडा? काय वाढवलं पाहिजे? यांनी काय केलं? लाया डबल केल्या, आणखी चिवडा तयार ठेवला. आधीच चिवडा कमी होता. हा, करेक्ट. तुम्ही स्वतःला मूर्ख बनवलं पण झाड नाही ना मूर्ख बनत. झाड तुम्हाला काय होतं माहिती आहे? लक्षात घ्या, ही जी फूट दिसेल तुम्हाला कवळी कवळी, ती आणखी गर्द हिरवी दिसली असती. RNPH तुम्ही जर कृषी अमृत जर वाढवलं तर तुमची फूट जास्त होणार, नायट्रोजन वाढणार. तो युरियाचे एका प्रकारे, फक्त हा नैसर्गिक युरिया आहे. आणि RNPH म्हणजे काय आहे? PK आणि कार्बन. लक्षामध्ये जे 13 घटक आहे NPK म्हणतो आपण, बरोबर की नाही? NPK मध्ये N नुसता वाढवला तर तुमची ग्रोथ वाढती आणि रोग वाढतात. तुम्ही मला मागाशी सांगितलं सर गळलं नाही पाहिजे, तो N वाढला तर गळणारच ना. तुम्ही काय केलं? आम्ही तसं DAP 2 गोण्या वापरायच्या ऐवजी खंडामध्ये सुपर फॉस्फेट 10 टाकून देतो. हा, आता नाही DAP वाढवायच्या ऐवजी ना युरियाच वाढून दिला. तर हे चूक होती. तरी पण जर आता अभ्यास केला, म्हणजे चुकून वापरलंय त्यांनी, ठीक आहे, थोडीशी फूड जी आहे माझ्या हिशोबाने हिरवीगार पाहिजे, थोडीशी पिवळी आहे. तर तुमच्या हिशोबाने कशी मला नाही माहिती, याची कॅनोपी बा किती सुंदर वाढली. अशी प्रत्येक झाडाची तुमची कॅनोपी वाढेल. आणि अजून वेळ गेलेली नाही, आता तुमचा दोष अजून काही लागू पडलेला नाहीये. तुम्ही अजूनही वेळ गेली, तुम्ही काय करा आता, RNPH ची शिलाची ट्रीटमेंट करा आणि LSQ ची शिलाची ट्रीटमेंट फॉलोअप करा. या 2 शिलाची ट्रीटमेंट करा. तुम्हाला खर्च वाटेल त्याचा, पण रिझल्ट असा तगला येईल. कारण तुम्ही म्हणजे बाकी सगळं करून बसले, बाकीचा स्वयंपाक शिजून बसले, आता फक्त ती एक गोष्ट राहिली, वरण करून बसले, फक्त भात राहिलाय, तेवढं करून टाका त्याच्यामध्ये. मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, मराठवाड्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही आता काहीच खर्च न करता किंवा अतिशय कमी खर्च करून उत्पन्न काढता. तुम्ही याच्यामध्ये थोडासा, म्हणजे आता मी एक हिशोब सांगतो, 1 रुपया खर्च करून तुम्ही 2 रुपये कमवते. आता 1 लाख खर्च करून 2 लाख रुपये कमवते. वस्तुस्थिती आहे ना. आता तुम्ही 2 लाख खर्च करा आणि 7 लाख रुपये कमवा ना, काय प्रॉब्लेम आहे? 5 लाख होतील. पाहिजे 2 लाख खर्च करून, मग 2 लाख करून 20 करा. मी तुम्हाला परत तिथे आलो, 20 करा, 20 नाही 2000 करा. 2000च्या खाली नाही जाऊ शकत आपण. 90% शेतकरी क्रेडिटवाले. मी तुम्हाला काय म्हटलो, हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही क्रेडिटवर आयुष्यभर जर शेती केली तर तुम्ही आयुष्यभर क्रेडिटमध्ये राहणार. तुम्हाला ते मौतीचं सामान सुद्धा क्रेडिटवर आणावं लागेल. शेवट सुद्धा राहू दे, लाकडाचे पैसे देतो, आहे का नाही? कळलं का? क्रेडिट का नको सांगतो तुम्हाला मी. माणूस असं आहे, उधार हत्ती पण घेतो. हॅलो, उधार काय? हत्ती पण घेतो, पण फेडायची वेळ आल्यावर मग तो थकतो. म्हणून तुम्ही रोख का करा माहिती का? रोखीचे 2 फायदे. पहिली गोष्ट, तुम्हाला अतिरिक्त जास्त म्हणजे महाग घ्यावं लागत नाही. समजा क्रेडिटच्या वस्तू आहे, ती वस्तूची किंमत असते 100 रुपये, पण तुम्ही घेता 500 रुपयाला. तुम्हाला असं वाटतं तुम्ही उधार आणली, पण ती व्याजासहित तिप्पट चौपट नफा त्याच्यावर लावलेला असतो, बरोबर आहे. आणि ज्या रोख वस्तू मिळतात ती वस्तू ओरिजिनल राहते आणि त्याच्यामध्ये कमीत कमी मार्जिन राहतं, म्हणजे जास्त पैसे मोजावे लागत. झाली बचत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ज्या वेळेस खिशाला झटका बसतो तेव्हा माणूस काय राहतो? सावध. उधारीमध्ये तुम्ही बोगस वापरता, रोखीमध्ये माणूस कसा राहतो? आणि मोजून मापून विचार करून वापरतो, काळजी घेऊन वापरतो. परत वावरामध्ये 10 वेळा नाही बा पैसे गेले माहिती, खरं आहे का नाही? म्हणून रोख वापरा, भले थोडं वापरा, पण ती रोखीचीच सवय लावा. कॅश अँड कॅरी. तुमचं जीवन रोख आहे का उधार आहे? देव म्हणला का तुला उद्या जगायला देतो मी, आज नको, आज तू मर, आज आणि तू उद्या जग, असं म्हणलं का देव आता तुम्हाला ताजं रोख आयुष्य देतो, मग तुम्ही उधार का जगता? उधारी हे ट्रॅप आहे, लक्षात ठेवा. काय आहे? ट्रॅप, सापळा आहे. आणि सगळेजण त्या सापळ्यामध्ये अडकलेले, चक्र येते. आणि म्हणून मला जी इच्छा काय आहे की तुम्ही एवढे सदन बना का तुम्ही उद्या सरकारला म्हणले पाहिजे कर्ज घ्या, 10 गुंठे करा, 1 एकर करा, पण ते कमीत कमी वर्षभर करा. वर्षाच्या शेवटी मला फोन करा, सर तुमचे अधिकारी मार्गदर्शन करते, सगळं करते, मी वर्षभर वापरले. 6 महिन्यांनी 1 करा आणि वर्षांनी 1 करा. जर वर्षांनी तुम्ही जर मला 6 महिन्याचा फोन होऊन जरी वर्षांनी मला दाखवलं का सर मी वर्षभर वापरतो आणि मला काहीच रिझल्ट नाही, तुमचे पैसे डबल परत देणार. एवढी गॅरंटी दिलं, काय प्रॉब्लेम?
पैसे परत आल्यावर काय अडचण नाही 2 वर्ष. गॅरंटी आहे रे, गॅरंटी. तुम्ही खर्च केलेले पैसे रिटर्न. पण तुम्ही करा. का बरं म्हणतोय मी? कारण मला खात्री नाही तुमचं वाटलं होणार नाही. माझा उद्देश धंदा करणे. मी आता पण समाधानी, सुखी, खूप समाधानी. माझी इच्छा काय आहे का तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायचं. मला जे भेटलेलं तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान एका मिशन सारखं तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. पाणी SCT वैदिकमध्ये बिलकुल चालत नाही. तुम्ही म्हणले मगाशी SCT वैदिकच्या खतांमध्ये जास्त पाणी चालत नाही. म्हणजे काय, तुम्ही जर समजा महिन्यातून 2 पाणी भरत असाल तर आम्ही म्हणतो 1च भरा. तुमच्या खताला हो, याला पाणी चालत नाही जास्त. कमीत कमी पाण्यावर शेती. गव्हाला तुम्ही किती 5 पाणी भरताना आम्ही म्हणतो 3च भरा. कांद्याला तुम्ही 10 पाणी भरताना आम्ही म्हणतो 7च भरा. म्हणजे जेवढं कमी पाणी वापराल तेवढी तुमची माती काय चालणार, भुसभुशीत, आणि तेवढ्या मुळ्याकडे होणार, पसरणार. ती म्हणजे मुळ्यांच्या बाबतीमध्ये खतरनाक तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करा. यांनी जशी सुरुवात केली आहे तशी तुम्ही सुरुवात करा.